हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? हे फळ ओळखलत का? हे आहे बेलफळ आणि हा आहे गुळ. याच्यापासून मी एक औषधी रेमेडीज तयार करणार आहे. तर चला आपण तयारी करूया. इकडे मी बेलफळाचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. बेलफळ हे खूप कठीण असतं, त्यामुळे कापताना ते हातातून सटकतं आणि त्यामुळे आपला हात कापू शकतो. तसाच माझाही आता हात कापलेला आहे. बरंच रक्त गेलंय, त्यामुळे मला वेळ लागला आणि हे असे तुकडे वेडे वाकडे आलेले आहेत, तेव्हा जपून कापा बेलफळाचे तुकडे. गुळ मी कापून घेतलाय आणि थोडंसं आलं मी चिरून घेतलेलं आहे. आता आपण याचा पाक तयार करून त्याच्यामध्ये बेलाचे तुकडे सोडूया. बेलफळाचे तुकडे आणि गुळ मी घातलेला आहे. आता आपण ते मिश्रण चांगलं शिजवून घेऊया. तर याच्यातून जो मुरंबा तयार होईल, तो जेव्हा आपल्याला जुलाब लागतात आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीला, लहान मुलांना, तेव्हा हा तयार झालेला मुरंबा 2 चमचे सकाळ संध्याकाळ 2-2 चमचे खायला द्या. पटकन जुलाब थांबतात. तसंच हा मधुमेहावरती उत्तम आहे. ज्यांची शुगर जास्त लेवलची वाढलेली असते त्यांनी पण सकाळ संध्याकाळ हा 2-2 चमचे खावा. शुगर आटोक्यात येते. आता मी झाकण ठेवून चांगलं शिजवून घेते. तसंच हा मेडिकल स्टोअरमध्ये विकतही मिळतो, पण घरच्या घरी बनवला तर स्वस्त पडेल आणि ताजा ताजा तुम्ही कधीही बनवू शकता. औषधी रेमेडी जी आहे ही आपल्या घरात असलीच पाहिजे, तेव्हा अवश्य बनवा. फक्त बेलफळ कापताना नक्कीच काळजी घ्या, हात कापू शकतो. तयार झालाय आपला बेलफळाचा मुरंबा. साधारण 15 मिनिटं लागले आणि मी गुळ घालून केलेला आहे. काही जण साखर घालूनही करतात, पण गुळाचा औषधी होतो आणि ज्यांना शुगर आहे त्यांनी, शुगर म्हणजे साखर खाण्याला बंदी असते, त्यांनी हा गुळाचा मुरंबा, बेलाचा मुरंबा अवश्य करून बघा. जुलाबावरती आणि शुगरवरती जालीम उपाय आहे, तेव्हा करून बघा. आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका फ्रेंड्स.